हॅलो एव्हरीवन. सो आज मी तुमच्या पुढे घेऊन आलोय टीजर रिव्ह्यू ऑफ द वर्ल्ड ऑफ थामा. मूवी सांगितली जाते इट इज पार्ट ऑफ कॉमेडी हॉरर फ्रँचाइज. ज्या फ्रँचाइजचे आधीचे जे मूवीज होत्या, तुम्हाला मी नावं सांगितली की तुम्हाला वाटेल आहा हा काय मूवीज होत्या. भेडिया, मुंजिया, स्त्री, स्त्री 2. सो इट इज प्रोड्यूस बाय मॅडॉक फिल्म्स, ज्याचे प्रोड्युसर आहेत दिनेश विजान. ऍट द सेम टाइम मला कौतुक या गोष्टीचं वाटतं, या मूवीचे द वर्ल्ड ऑफ थामाचे डिरेक्टर आहेत आपले आदित्य सरपोतदार, मराठी माणूस, आणि टीजरमध्ये त्यांनी कमालीचं काम केलंय असं नक्कीच दिसतंय. मूवीच्या स्टारकास्टमध्ये आपल्याला बघायला मिळतं आयुष्मान खुराना अलॉंग विथ रश्मिका मंदाना आणि माझ्या आवडीचे सुपर ऍक्टर्स परेश रावल सर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी. एक गोष्ट मला थोडीशी खटकली, टीजर ऑफकोर्स काही मिनिटांचाच असतो, पण त्याच्यामध्ये देखील परेश रावल सरांना म्हणावा तितका स्क्रीन टाइम दिसत नाही. ऍट द सेम टाइम नवाजुद्दीन सिद्दीकी दिसत आहे, पण ही कम्स ऍट द एंड ऑफ टीजर, आणि ज्याच्यामध्ये त्यांनी एकच काहीतरी एक डायलॉग बोललेला आहे विच इज क्वाईट फनी, आणि किती नॅचरल आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. आणि पुन्हा एकदा ही इज इन हिज एलिमेंट्स वी कॅन से. मूवी बाबतीत त्यांनी टीजरमध्ये असं सांगितलंय की इट इज द फर्स्ट लव्ह स्टोरी विच इज ब्लडी, आणि लिटरली एव्हरी सीन इज ऑफ गुजबम्स, ज्याच्यामध्ये आपल्याला खरंच हॉरर वाटते. आणि कॉमेडी अजून तरी टीजरमध्ये दिसले नाही, बट वी कॅन एक्सपेक्ट त्यांच्या पास्ट डेटा सोबत वी कॅन करेक्ट अँड से की खरंच या मूवीमध्ये तितका दम असणार आहे. बाकी मूवीज सेट टू रिलीज इन दिवाळी 2025. दिवाळीला यावेळी फटाक्यांबरोबरच आपण फिल्म जोरदार सेलिब्रेट करणार अशी मला ऑलरेडी वाईब येते. बाकी तुम्ही टीजर बघा, तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा. बाकी सेम थिंग, आपण टीजर बद्दल जे आता बोललो, रिव्ह्यू मध्ये तुम्हाला काय वाटलं, काही सजेशन्स असतील प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. टिल देन धन्यवाद.